दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. नितीन त्र्यंबक जमदडे, अच्छा. आपलं गाव कोणतं म्हटले दादा? धारगाव, दारगाव. कुठल्या एरियात येतं हे? वैतरणा, वैतरणा तालुका इगतपुरी, इगतपुरी. तर तुम्ही ही कुठली गिलक्याची व्हरायटी लावलेली आता? टोकडे, टोकिटा कंपनीची. टोकिटा, कुठली व्हरायटी? टोकिटा. टोकिटा कंपनीची सुनैना व्हरायटी लावलेली यांनी. तर किती दिवसापूर्वी लावली होती आपण ही व्हरायटी? डिसेंबर मध्ये लागवड होती. डिसेंबरमध्ये किती तारखेला लागवड केली? तरी 13 तारखेच्या आसपास. अच्छा, डिसेंबरमध्ये 13 तारखेच्या आसपास लागवड केली होती. आणि किती दिवसात चालू जातील बियाणं लावल्यानंतर? तरी ते 6 महिना लागला तर पण 1.5 महिना घेतच. अच्छा, म्हणजे बियाणं लावल्यानंतर साधारणतः 1.5 महिन्यामध्ये ही व्हरायटी टोकिटा कंपनीची सुनैना व्हरायटी सुरू झाली. तर मार्केटला विक्रीला कशी वाटते दादा तुम्हाला ही व्हरायटी? दुसरं ही काळी पडत नाही मेन विषय. अच्छा. आणि दुसऱ्या मालापेक्षा 50 रुपये जास्त जाते. अच्छा, फळ काळं पडत नाही आणि दुसऱ्या मालापेक्षा बाजारभाव या व्हरायटीला चांगला मिळतो. याचं कारण काय आहे दादा की याला बाजारभाव जरा बाकीच्या व्हरायटीपेक्षा चांगला हे- मिळतो असं? दुसऱ्या गिलक्याला हात लावला काळं पडत तसं हे काळं नाही पडत. अच्छा, बरोबर. म्हणजे तुम्ही जर ट्रान्सपोर्टेशन मध्ये त्याला हा. नेलं, आजूबाजूच्या मार्केटमध्ये नेलं, तर फळाचा कलर जो आहे तो काळा पडत नाही. त्याच्यामुळे क्वालिटी चांगली राहते, म्हणून रेट वगैरे चांगले भेटतात. हो. तर साधारणतः आता तुम्हाला किती तोडे झालेत या गिलक्याचे आतापर्यंत? आता कालचा मला वाटतं 15 होता थोडा असं. अच्छा, 15 तोडा असेल. बरोबर. हे तुम्ही दाखवू शकता गिलकी इथपर्यंत आणा तो कॅमेरा. तर तुम्हाला कशी वाटली व्हरायटी? चांगली आहे ना. बरोबर, चांगली. तर आता तुम्ही पुढच्या वर्षी करणार का हा व्हरायटी? मग करणार नाही. बरोबर. ठीक आहे, चांगले. धन्यवाद दादा, तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे माहिती दिली आम्हाला. ठीक आहे.